नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक खूप महत्त्वाच्या वनस्पती आणि औषधीबाबत. मित्रांनो, मराठी माहिती ह्या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज नवनवीन आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचे जे औषधी असतात किंवा फळझाडं, फुलझाडं असतात त्यांच्याबद्दल माहिती देत असतो. त्याच अनुषंगाने आज आपण एक विशिष्ट वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत. आणि ही वनस्पती एक छोटं झाड नसून तर हे मोठं वृक्ष आहे आणि या वृक्षाचं नाव आहे पिंपळ. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जे पान बघत आहात हे पिंपळाचं पान आहे. पिंपळाचं पान आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. त्याची माहिती आपण सविस्तरपणे बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती आपल्या भोवताली अशा कितीतरी वनस्पती असतात, कितीतरी झाडे असतात, पाने असतात, फुले असतात, जे आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे असतात. परंतु आताची पिढी एवढी ॲडव्हान्स झाली आहे, एवढी आधुनिक झाली आहे, की आयुर्वेदिक औषधांना हे लोकं काडी कचरा समजतात, झाडपाला समजतात. मित्रांनो, असं करू नका. आपण जितकं जास्त आयुर्वेदिक औषधांचा वापर आपल्या आयुष्यात करू, तेवढे आपण निरोगी राहू आणि आपण ॲलोपॅथीचा जर वापर केला तर त्याचे साईड इफेक्ट खूप असतात. मित्रांनो, पिंपळाचं पान हे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये देखील लाखो आजारांवरती गुणकारी मानले गेलेले आहे. मित्रांनो, जे आयुर्वेदाचे ग्रंथ आहेत, ह्या ग्रंथामध्ये पिंपळाच्या पानाला एक विशिष्ट स्थान प्राप्त आहे. गौतम बुद्धांनी देखील जे ध्यान केलं होतं ते पिंपळाच्या झाडाखाली केलं होतं. कारण की पिंपळाचे झाड, पिंपळाचे पान हे जास्त प्रमाणात ऑक्सिजन रिलीज करतं, जास्त प्रमाणात ऑक्सिजन सोडतं आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली, वडाच्या झाडाखाली जास्त करून बसावं लागतं. कारण की तिथं फ्रेश आणि चांगला ऑक्सिजन तयार होतो. मित्रांनो, पिंपळाचे झाड धार्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचे आहे. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव अर्थात ब्रह्मा, विष्णू आणि शिव वास्तव करतात. म्हणूनच पिंपळाच्या झाडाचीही पूजा केली जाते. परंतु पिंपळाचे झाड हे कडुलिंबाच्या इतकेच महत्त्वाचे आहे. पिंपळाच्या झाडाची पाने, फळे, मुळे आणि झाडाची साल यात देखील औषधी गुण खूप परिपूर्ण आहेत. बऱ्याच प्रकारे आरोग्यासाठी ही पिंपळाची झाडे, पाने, फुले महत्त्वाची मानली जातात. मित्रांनो, आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 3 दोषामुळे होणारे अनेक रोग पिंपळाच्या पानाद्वारे, पिंपळाच्या झाडाद्वारे आपण दूर करू शकतो. मित्रांनो, पिंपळाची पाने रक्त साफ करण्यास व पोट साफ करण्यासाठीही खूप उपयुक्त ठरतात. पिंपळाच्या झाडाचा म्हणजे पिंपळाच्या पानाचा एक फायदा म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेकारक आहे. मित्रांनो, आजकाल हृदयरोग बऱ्याच लोकांना देखील होत आहे आणि हृदयरोग टाळण्यासाठी किंवा भरपूर लोकांना दम लागतो, श्वास व्यवस्थित घेता येत नाही किंवा त्यांच्या रक्तामध्ये, हृदयामध्ये गाठी निर्माण होतात. तर हे अशा प्रकारचे हृदयाचे आजार दूर करण्यासाठी आपल्याला पिंपळाचा एक सोपा उपाय करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तर तुम्हाला साधारण पिंपळाचे 10 ते 15 पाने घ्यायची आहेत आणि जवळजवळ 1.5 ते 2 ग्लास पाणी घ्या आणि आता ही 10-15 पाने तुम्ही त्या 1.5-2 ग्लास पाण्यात व्यवस्थित उकळवा आणि उकळल्यानंतर हे पाणी व्यवस्थित गाळून घ्या आणि मग ह्या पाण्याचा म्हणजे हा काढा तयार होईल आणि आता ह्या काढ्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे पिण्यासाठी. दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही हे पिऊ शकता. 2 वेळा प्या, 1 वेळा सकाळी आणि 1 संध्याकाळी 5 वाजता जेवण करण्याच्या 2 ते 3 तासाआधी. मित्रांनो, हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास खूप मदत होईल. तुमच्या हृदयामध्ये जे रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या असतील त्या देखील विरघळतील आणि तुम्हाला श्वास घेण्यास काही त्रास होणार नाही आणि भविष्यात तुम्हाला जे काही हृदयाचे आजार होतील किंवा होणार असतील,
हा उपाय केल्याने तुम्ही त्या आजारांपासून पूर्णपणे वाचू शकता. परंतु मित्रांनो, तुम्हाला फक्त हे 1 वेळा नाही करायचे, तर महिन्यातून 2 वेळा तुम्ही या पिंपळाच्या पाण्याचा काढा बनवा आणि हप्ता-हप्ता 2 हप्ते ते प्या. बघा तुम्हाला खूप फायदा होईल. पुढचा उपयोग म्हणजे दात दुखणे किंवा दात ठणकणे. दातामध्ये कीड असेल तर ह्यासाठी देखील पिंपळाचं पान तोडल्यानंतर जो पिंपळाचा चीक निघतो, ह्या दोघी गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, जर तुमची दाढ दुखत असेल किंवा तुमच्या दाढेमध्ये कीड लागली असेल आणि तुमचे दात ठणकत असतील, तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे. उपाय अत्यंत सोपा आहे आणि हो, सहजच करता येईल असा हा उपाय आहे. तुम्हाला पिंपळाची पानं घ्यायची आहेत, कवळी पानं, जी आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. ती साधारण तपकिरी किंवा पिवळ्या रंगाची असतील, चॉकलेटी रंगाची ही पानं असतील. तर तुम्हाला एक पान घ्यायचं आहे, ताजं पान, कवळं पान आणि तुमची दाढ दुखत असेल, तिथं तुम्हाला ह्या पानाचा रस काढून 1 थेंब सोडायचा आहे. किंवा जर तुम्हाला चावता येत असेल, तर खूप बारीक चावून काढा पिंपळाचं कवळं पान आणि बघा मग तुमची दाढ ठणकणं बंद होईल. असं दिवसातून तुम्ही 2 ते 3 वेळा करा आणि जो पान तोडल्यानंतर पिंपळाचा चीक असतो, तो चीक देखील 1 थेंब तुम्ही तुमच्या दाढेवरती टाकू शकता. जिथं तुमची दाढ दुखत असेल, तिथं 1 थेंब सोडा आणि 10 मिनिटं तुम्ही तसंच राहू द्या. काही खाऊ नका, पिऊ नका. तुमचं दाढेचं दुखणं तात्काळ बंद होईल आणि हा उपाय तुम्हाला विनाशुल्क आहे. पैसा लागत नाही, खर्चिक नाही. करून पहा, खूप फायदा जाणवेल. भरपूर लोकं असतात आयुर्वेदिक औषधीकडे दुर्लक्ष करतात आणि ॲलोपॅथीचा उपयोग करतात. आधुनिक औषधे घेतात, आधुनिक मेडिसिन घेतात आणि त्यामुळे त्यांना खूप साईड इफेक्ट देखील होतात आणि असं केल्याने आपलं आयुष्य देखील कमी होतं. जर तुम्हाला खरंच तुमचं आयुष्य वाढवायचं असेल, तंदुरुस्त राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, तर पिंपळाचा उपयोग करा आणि आयुर्वेदिक औषधांचा, आयुर्वेदिक गोष्टींचा, आयुर्वेदिक घटकांचा आपल्या आयुष्यात समावेश करा. खोकला आणि थंडीमध्ये देखील पिंपळाची पाने खूप महत्त्वाची आहेत. अनेकदा अचानक हवामानातील बदलामुळे मुलांपासून ते वृद्धापर्यंत प्रत्येकास सामान्य सर्दीची समस्या उद्भवते. आपले नाक पाण्याने गळू लागते, खूप सर्दी होते, गळा खडखड करतो किंवा गळ्यामध्ये टोचल्यासारखे वाटते. तर अशा वेळेस तुम्हाला पिंपळाची पाने खूप महत्त्वाची ठरतात. जर तुम्हाला खोकला येत असेल, तुम्हाला सर्दी झाली असेल, तर अशावेळी तुम्ही पिंपळाची जी पाने आहेत त्यांना उकळून घ्या आणि जो काढा बनेल, तो काढा जर तुम्ही पिला, तर तुमच्या गळ्याला तुमचा खोकला लवकर बरा होईल आणि तुमची जी सर्दी असेल, ती तात्काळ 2 ते 3 दिवसात कमी होईल. पिंपळाची पानं ही पोटदुखीच्या आजारामध्ये देखील खूप उपायकारक आहेत. जर पोट दुखत असेल, तर पिंपळाच्या 2 ते 5 पानांची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे. म्हणजे व्यवस्थित त्यांना वाटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये त्यांचा लगदा बनवून घ्यायचा आहे. आता त्यात तुम्ही 50 ग्रॅम गूळ घालून घ्या आणि गूळ आणि 2 ते 3 पानं जी तुम्ही वाटलेली आहेत, त्याची एक व्यवस्थित पेस्ट बनवून त्याच्या गोळ्या बनवा. आता ह्या गोळ्या तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा खायच्या आहेत. बारीक-बारीक गोळ्या बनवा. लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, नक्कीच फायदा होईल. पोटदुखी तात्काळ बंद होते किंवा तुम्हाला वारंवार टॉयलेटला जावं लागत असेल, तर ती समस्या देखील बंद होते. पोटामध्ये लचका तोडत असेल, तर तुम्ही हा उपाय करून बघा. छान फायदा होतो. कोणाला अस्थमा असेल, दम्याचा त्रास असेल, तर दम्याचा त्रास असलेल्या लोकांना पिंपळाची पाने सेवन करणं खूप फायद्याचं ठरतं. मित्रांनो, पिंपळाची पाने खाल्ल्यास दम्यापासून आराम मिळतो. तर तुम्हाला याचा उपयोग कसा करायचा आहे, तर काही पिंपळाची पानं घ्या, त्यांना व्यवस्थित सुकून घ्या. त्यानंतर त्यांना बारीक करा आणि त्यांची पावडर तयार करा. त्यानंतर ही पावडर दुधात उकळवा आणि प्या. वाटल्यास या दुधामध्ये तुम्ही मध किंवा साखर देखील घालू शकता.
दिवसातून 2दा हे पेय तुम्हाला प्यायचे आहे. असं केल्याने तुमचा दम्याचा त्रास, तुम्हाला अस्थमा असेल, पूर्णपणे बरा होईल. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.